श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत माजी निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं निवडणूक आयोग आरोप प्रत्यारोप या विषयावर व्याख्यान, बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पहिल्या विश्वबंधुता काव्य महोत्सवाचं आयोजन, ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकपात्री कलाप्रसार दिन आणि महोत्सवाचं आयोजन, सावरकरांच्या जयंतीनिमित्त प्रथमच स्वतंत्र जयंती महोत्सवाचं आयोजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या शताब्दीनिमित्त लंडन इथं परिषदेचं आयोजन आणि आचार्य अत्रे यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्कारांची घोषणा. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानाचं नुकतंच पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी निवडणूक आयोग आरोप प्रत्यारोप या विषयावर माजी निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं व्याख्यान झालं. निवडणूक आयोगानं आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी केली पाहिजे, मग ते पंतप्रधान जरी असले तरी ते निवडणुकीत उमेदवार आणि पक्षाचे प्रचारक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, असं परखड मत देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केलं. मतदार नावनोंदणी प्रक्रियेविषयी बोलताना देशपांडे म्हणाले, जे नाही तर कायमस्वरूपी केलेले आहे, दुसरे शिफ्ट झालेले आहे किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये आता ते शिफ्ट झालेले आहे, बिल्डरने तिकडे शिफ्ट केलेले आहे, अशा वेळेला मग त्याची पंचनामे करून स्पीड पोस्ट नोटीस अशी आपण नावं कमी केली. त्यामुळे नावं कमी होणे किंवा यादीमध्ये न दिसणे ह्याच्याचं हे मुख्य कारण आहे. दुसरं कारण असं आहे की जेव्हा आपण नवीन नावं ॲड करतो त्यावेळेला एकाच बूथवरची मतदारसंख्या वाढतो. आपण सर्वसाधारणपणे 1200च्या आसपास ठेवतो. 1200च्या वर गेल्यानंतर काय करतो, आपण मतदान केंद्र फोडतो. ह्याचे काही सेक्शन्स आपण दुसऱ्या मतदान केंद्राला लावतो किंवा एक नवीन मतदान केंद्र तयार करतो. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की लोकांचं की मी या मतदान केंद्रात यायचो, मागच्या वेळेला पण आलो होतो, मग माझं इथंच नाव असलं पाहिजे, पण बऱ्याच वेळेला त्याचं नाव शेजारच्या मतदान केंद्रात असतं. ह्या पण अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. तिसरी गोष्ट की आपलं नाव आहे की नाही हे पाहावं म्हणून आपण 2 महिन्याची त्यावेळेला आम्ही मोहीम केली होती की नाव आहे की नाही कसं तपासायचं, तुमच्या वोटर्स हेल्पलाईन ॲप आहे त्याच्यावर कसं तपासायचं, ऑनलाईन कसं तपासायचं, हे सगळे आपण एवढ्यासाठी करत होतो की आताच तुम्ही तपासून घ्या तुमचं नाव आहे की नाही, सुनिश्चित करा, आणि नसेल तर अर्ज भरा आणि नाव नोंदवून घ्या. असेल तर काही प्रश्न नाही, असेल तर तुम्हाला तुमचं पोलिंग स्टेशन पण त्यावेळेला कळतं. त्यामुळे ह्या गोष्टी त्यावेळेला जर केल्या नाहीत आपण आणि ज्यावेळेला इलेक्शन डिक्लेअर होते आणि नॉमिनेशनची प्रोसेस सुरू होते त्यावेळेला लक्षात आल्यानंतर आपला अनफॉर्च्युनेटली लास्ट डे ऑफ फायलिंग ऑफ द नॉमिनेशन पेपर आपला इलेक्ट्रोल रोल फ्रीज झालेला असतो. एकदा इलेक्ट्रोल रोल फ्रीज झाला की आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. विश्वबंधुता साहित्य परिषद आणि काशाय प्रकाशन यांनी संयुक्तपणे बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून पहिल्या विश्वबंधुता काव्य महोत्सवाचं पुण्यातील पत्रकार भवन इथं नुकतंच आयोजन केलं होतं. गझलकार मीना शिंदे आणि साहित्यिक शंकर आथरे काव्य महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी होते. जातीधर्माच्या भिंती भेदून बंधुत्वाचा धागा विणत मानव तितुका एकची आहे असा मानवतावादी आणि बंधुभावाचा विचार देणारा आपला भारत देश आहे. बंधुतेचा विचार, मानवतावादी दृष्टिकोन हीच भारताची ओळख आहे, असं मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. यावेळी प्रिया माळी यांच्या गुलमोहर फुलताना या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं. दुपारच्या सत्रात रानकवी नामदेव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्यपंढरी कवी संमेलन झालं. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी अकोटचे विलास ठोसर यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार,
भिवंडीचे संदीप कांबळे यांना प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार आणि नेवासेच्या गुलाबराजा फुलमाळी यांना प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमीतर्फे कलाप्रसार दिन आणि त्यानिमित्त 4 दिवसीय एकपात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. प्रसिद्ध लेखक शिवराज गोरले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी दिवंगत मधुकर टिल्लू यांचा एकपात्री प्रवास आणि त्यानिमित्त सादर होणारा कलाप्रसार दिन याविषयी मकरंद टिल्लू यांनी आपलं मत व्यक्त केलं. वर्षभरात सर्वाधिक एकपात्री कार्यक्रम करणारे सुबोध चितळे यांना आर्टिस्ट ऑफ द इयर या पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. या 4 दिवसीय महोत्सवात अंजली कराडकर, दीपक रेगे, अशोक काका मुरुडकर, कल्पना देशपांडे आणि सुबोध चितळे आदी एकंदर 20 एकपात्री कलाकारांनी सादरीकरण केलं. आज प्रसिद्ध लेखक श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते समारोप सोहळा होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी एकपात्री कलाकारांना मार्गदर्शन करताना शिवराज गोरले म्हणाले, मला 2-3 मुद्दे इथे आवर्जून सांगायचे. मी स्वतः लेखक असल्यामुळे की आपलं लेखन असो किंवा बोलणं असो किंवा एकपात्री कार्यक्रम असतो, ही सगळी जी असते ती कलात्मक निर्मिती असते. आणि असं हे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालंय की निर्मितीचा आनंद हा सर्वोच्च आनंद असतो. त्यामुळे तुम्ही छोटी निर्मिती करा, मोठी करा, त्याच्यातनं तुम्हाला जो आनंद मिळतो ना, तो सर्वोच्च पातळीचा आनंद असतो. ह्याचं कायम भान ठेवा आणि त्या आनंदासाठीच सगळं करत राहा. कारण मग आनंदातनच तुम्ही यशाकडे जातो. तुम्हाला जे करताना आनंद वाटतो ते आपण मनापासून करतो आणि मग त्यामुळे तो आनंद समोरच्यांपर्यंत पोहोचतो आणि मग आपल्याला यश मिळतं. त्यामुळे आनंद हे एक मुख्य लक्षात ठेवा. दुसरं मला असं वाटतं की तुम्ही ही शेवटी एक शाब्दिक अभिव्यक्तीच असते ना, म्हणजे एकपात्री सुद्धा त्याला सुद्धा एक छोटीशी संहिता लागते. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडे कल्पनाशक्ती आहे, शाब्दिक अभिव्यक्तीची क्षमता आहे, तर तुम्ही फक्त एकपात्री एकपात्री असं न करता लेखनाकडे पण वळावं असं मला वाटतं. कारण शेवटी कसं आहे, लेखन ही सुद्धा एक निर्मिती आहे जी तुम्ही एकपात्रीच्या सहाय्यानं करू शकता. तिच्यातनं पुन्हा तुम्हाला एकपात्रीसाठी नवीन कल्पना पण सुचू शकतात. आणि शेवटी मी असं सांगेन की एक लक्षात ठेवा, हे सगळं येतं ते आपल्या जगण्यातनं येतं. म्हणजे आपण अनुभव किती घेतो, निरीक्षण कसं करतो, माणसं कशी जोडतो, या सगळ्यातून हे येत असतं. त्यातला महत्वाचा भाग असतो तो आशय. म्हणजे तुमच्याकडे आशय कोणता आहे, किती महत्वाचं आहे तुम्ही सांगताय ते किती इंटरेस्टिंग आहे, किती वेगळं आहे हे महत्वाचं असतं. त्यानंतर मग शैली येते. त्यामुळे आशयाला महत्व द्यायचं, शैलीला दुय्यम महत्व द्यायचं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं ज्यातनं येतं ते जगणं आपण भरभरून जगायचं आणि त्यातला आनंद घेत राहायचा आणि तो आनंद लिखाणाच्या माध्यमातून म्हणा, एकपात्रीच्या माध्यमातून म्हणा, लोकांपर्यंत पोहोचवत राहायचं. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीनं सावरकर जयंतीनिमित्त यंदा प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत स्वतंत्र ते भगवती या सावरकर रचित कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. पल्लवी वढवेकर बर्वे आणि श्रुती पटवर्धन यांनी हा कविता वाचन आणि त्यांच्या निरूपणाचा कार्यक्रम सादर केला. जयोस्तुते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, पोवाडे, स्वदेशी फटका यावेळी सादर करण्यात आला. या कवितांची अंदमान पूर्व, अंदमान आणि अंदमान नंतरच्या कविता अशी विभागणी करण्यात आली होती. मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायास सहकारी संस्था यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या शताब्दीनिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं 11 जूनला परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी भारतातील विविध विद्यापीठांचे प्राध्यापक, विषयतज्ञ, प्रशासनातील उच्च अधिकारी, न्यायव्यवस्थेतील नामवंत न्यायाधीश, वकील आणि भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आस्था बाळगणारे उपस्थित राहणार आहेत. साधारणतः भारतातून 35 आणि जागतिक पातळीवरील 25 लोकांचा सहभाग या परिषदेत असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 11 जून 1923 रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन, इट्स सोल्युशन या विषयावर प्रबंध सादर करून DACची पदवी संपादित केली. या प्रबंधामुळे भारताच्या रुपयाच्या समस्येबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास 17 विषयांचा उहापोह केला गेला होता. सन 2023 मध्ये या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत.
या 100 वर्षातील आर्थिक प्रश्नांचा इतिहास, वर्तमान आणि भूगोल यावर भाष्य करून पुढील 100 वर्षांकरिता विचार करण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त सहकार्यानं आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर्षीचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार जयंत मायणकर यांना, तर आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक केदार शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. 13 जून या आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदा पुरस्कारांचं हे 34वं वर्ष आहे. स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय साऱ्या जगाला करून देणाऱ्या, आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 299वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. निष्पक्ष आणि उचित न्यायदानासाठी अहिल्याबाई प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभर अनेक मंदिरं आणि नदीघाट बांधले. लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं. राज्यभरात अहिल्याबाई होळकरांना अभिवादन करण्यासाठी विविध संघटनांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे आदी मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोशल स्टडी फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीनं अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित एका इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. एसटीचा 76वा वर्धापन दिन 1 जून रोजी एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी राज्यभरातील 560 पेक्षा अधिक बसस्थानकांवर मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून दर्शनी भागात पानाफुलांची तोरणं, आकर्षक रांगोळ्या काढून सजवण्यात आली होती. सकाळी उपस्थित सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या साक्षीनं एसटीची पूजा करण्यात आली. काही ठिकाणी बसगाड्या सजवून वाद्यांच्या गजरात मिरवणुकाही काढण्यात आल्या, तर प्रवाशांना गुलाब पुष्प आणि पेढे वाटप करण्यात आलं. ॲग्रो टुरिझम विश्व यांच्यातर्फे कृषी पर्यटनातील संधी, शासकीय योजना आणि आर्थिक सहाय्य या विषयावर पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक शमा पवार यांच्या उपस्थितीत नुकतंच एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कृषी आधारित रोजगार निर्मितीसाठी शेतीला कृषी पर्यटनाची जोड द्यायला हवी. कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय असून विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल आहे, असं प्रतिपादन पवार यांनी यावेळी बोलताना केलं. यावेळी वल्लरी प्रकाशनतर्फे गणेश चप्पलवार लिखित कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या परिसंवादामध्ये आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंद शिंदे, मेघमल्हार कृषी पर्यटन केंद्राचे किरण घाटे, सिनाई कृषी पर्यटन केंद्राचे लहू अवताडे आणि आजरा कृषी पर्यटन केंद्राचे जितेंद्र नवार सहभागी झाले होते. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाचं संपादन केलं होतं मनोज क्षीरसागर यांनी. संकलन शिवराज सणस, स्वाती महाळंक, भूषण राजगुरू, संतोष गोगले, प्रसाद पाठक, नितीन जळूकर आणि सीमा चोरडिया यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, आता पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.